माडखोलकरमुळे मुली शिक्षित झाल्याचं समाधान मोठं. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांचं चंदगड इथं प्रतिपादन. पाटील यांच्या हस्ते झालं र.भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन. चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयामुळे डोंगराळ दुर्गम भागातील मुली शिक्षित झाल्या आणि विविध क्षेत्रात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत झाल्याचं मोठं समाधान असल्याचं मत माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी व्यक्त केलं. महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस.आर. पाटील होते. भरमू पाटील म्हणाले, 1995ला अपक्ष म्हणून निवडून आलो आणि युती शासनाला पाठिंबा दिला. त्याचवेळी या महाविद्यालयाची बीजे रवली गेली असं मी मानतो, कारण त्यापूर्वी 10 वर्ष सातत्यानं प्रयत्न करूनही इथं महाविद्यालयाला मंजुरी मिळत नव्हती. ती पूर्ण करता आली. अध्यक्ष ॲडव्होकेट एस.आर. पाटील म्हणाले, खेडूत शिक्षण मंडळानं शिक्षण क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. रयतच्या धर्तीवर चालणारी संस्था म्हणून याचा सर्वत्र सन्मान होतो हे अभिमानास्पद आहे. प्राध्यापक आर.पी. पाटील, निवृत्त प्राचार्य डॉक्टर एस.पी. बांदिवडेकर यांनी मनोगत व्यक्त केलं. प्राचार्य डॉक्टर पी.आर. पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या स्थापनेपासून प्रगतीचा आढावा घेतला. नगराध्यक्षा प्राची काणेकर, संस्थेचे संचालक कान्होबा माळवे, ज.गा. पाटील, एल.डी. कांबळे, एम.एम. तुपारे, अशोक पाटील, ॲडव्होकेट एस.पी. बांदिवडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक ए.डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं. प्राध्यापक डॉक्टर एन.एस. मासाळ यांनी आभार मानले.